हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर तुम्हाला ॲडमिशन करायची आहे. ते म्हणजेच की काही विद्यार्थी 11वीला ॲडमिशन करतील, काही ITIला ॲडमिशन घेतील, तर काही पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतील. पहा, आता मी व्हिडिओ बनवत आहे, अजून तुमचा 10वीचा रिझल्ट लागलेला नाही आहे. बट यासाठी म्हणजे 11वी असो, ITI असो किंवा पॉलिटेक्निक असो, यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात ते अगोदरच तुम्हाला इथं जमा करायचे आहेत. कारण की जेव्हा ॲडमिशन तुम्ही करता तर त्यावेळेस एखादं जर डॉक्युमेंट तुमचं मिसिंग असेल, काढायचं राहिले बाकी राहत असते, तर त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना वेळेवर प्रॉब्लेम होत असतो आणि वेळेवर जे डॉक्युमेंट पाहिजे ते इथं निघत नसते, त्यासाठी वेळ लागत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ आता पाहतात म्हणून जे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी इथं सांगत आहे, 11वी ॲडमिशन असो, ITI असो किंवा पॉलिटेक्निक असो, यासाठी तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स इथं जमा करून ठेवा. किंवा व्हिडिओ तुम्ही रिझल्ट नंतर पाहत असाल तरीसुद्धा इम्पॉर्टंट आहे, सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही इथं तुमचे क्लिअर करून ठेवा. ठीक आहे, डॉक्युमेंट्स आपण पाहूया कोणकोणते तुम्हाला रिक्वायर्ड आहेत ॲडमिशन घेण्यासाठी. तर पहा, त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अजूनसुद्धा तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि एक सर्वात महत्त्वाचं एक टार्गेट तुमच्यासाठी मी इथं देतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, एवढी मेहनत आम्ही तुमच्यासाठी करत असतो, व्हिडिओ बनवणे, तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देणे, सर्व काही एज्युकेशनल. तर त्यासाठी तुमचासुद्धा रिस्पॉन्स फार महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी एक इम्पॉर्टंट टार्गेट तुम्हाला देतो मी इथं. पाहू शकता, तुम्हाला एक टार्गेट आहे, ते म्हणजेच की या व्हिडिओला तुम्ही 1000 लाईक कंप्लीट करा. ओके, त्यासोबतच इम्पॉर्टंट जेवढे तुम्ही विद्यार्थी पाहतात व्हिडिओ, तर सर्वांनी इथं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला दिसत असते की नेमकं कोण चॅनलला इथं सबस्क्राईब करते. ठीक आहे, तर तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्यानंतर या व्हिडिओला कमीत कमी 500 कॉमेंट्स तुम्ही सर्वांनी इथं करा. कॉमेंट्स काय करायचं, तर कॉमेंट्स तुम्हाला करायचं आहे की तुम्ही कशाला ॲडमिशन घेता, 11वी ITI किंवा पॉली किंवा अजून कोणत्या कोर्सला, कारण की त्याबद्दल अजून तुम्हाला इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळू शकतात. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स आपण इथं पाहूया, कोणताही टाईम वेस्ट न इथं करता. तर पहा, इथं सर्वात महत्त्वाचं मी सांगत आहे, हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे 11वी असो, ओके, किंवा ITI असो, ओके, किंवा इथं पॉलिटेक्निक असो, यांच्यासाठी हे डॉक्युमेंट्स आहेत. आता काही डॉक्युमेंट इथं वेगवेगळ्या याच्यासाठी इथं लागणार आहेत, ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणून स्किप करू नका. ठीक आहे, आता पहा, 10th मार्कशीट, 10वीचे जेव्हा तुमचा रिझल्ट लागतो, तुम्हाला ऑनलाईन जे तुम्ही रिझल्ट पाहतात तुमची ते मार्कशीट आहे. जेव्हा ज्या शाळेमध्ये तुम्ही 10वी केलेली आहे, तर त्या शाळेमधून तुम्हाला 10वीची मार्कशीट मिळणार आहे. तर ते मार्कशीट तुम्हाला पाहिजे पुढे 11वी असो किंवा ITI असो किंवा पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा आपण याला बरेच विद्यार्थी TC म्हणतात काही ठिकाणी, आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला शाळा सोडल्याचा दाखला. तर हे तुम्हाला मिळत असते तुमच्या 10वीच्या शाळेमध्ये, जिथं तुम्ही 10वी केलेली आहे, तर शाळा सोडल्याचा दाखला तिथून मिळणार आहे, म्हणजे तुमची TC मिळणार आहे तिथून. तर ते तुम्ही इथं पाहिजे तुम्हाला 11वी ITI किंवा पॉलीला ॲडमिशन घेण्यासाठी. ओके, त्यानंतर आधार कार्ड सर्वांकडे इथं असणार आहे. अजूनसुद्धा आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुम्ही आधार कार्ड इथं काय करा, अपडेट करा. अपडेट म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये तुमची DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख असेल बरोबर ते टाका. ओके, त्यानंतर तुमचं नाव चुकीचं असेल ते बरोबर करा. फोटो असते ब्लर, फोटो अपडेट करा. तर हे आधार कार्ड अपडेट तुमचं इथं पाहिजे. ठीक आहे, तर पहा, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट इथं पाहिजे. ठीक आहे, कॅटेगरीमधले पाहू शकता, त्यांना कास्ट सर्टिफिकेट इथं पाहिजे. ओके, म्हणजे जातीचा जो दाखला असतो, ठीक आहे, त्याला कास्ट सर्टिफिकेट जसं म्हणतात. ओके, जातीचा दाखला जो असतो त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतात, तो तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर असते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ओके, हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे इम्पॉर्टंट आहे. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं असेल आणि त्याला काय असते, एक एक्सपायरी डेटसुद्धा असते. तर एक्सपायरी तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या याची एक्सपायरी झालेली आहे का. झालेली असेल तर एक्सपायरी तुम्ही इथं काय करा, रिन्यू करू शकता. ओके, रिन्यू करू शकता तुम्ही नॉन क्रिमिलियर. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता कोणते डॉक्युमेंट पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट, ओके, म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता डोमेसाईल सर्टिफिकेट यासाठी की तुम्ही महाराष्ट्रामधले स्टुडंट्स आहात, तर यासाठी तुम्हाला हे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे असते. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात, तर यासाठी तुम्हाला काय पाहिजे इथं, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. ठीक आहे, त्यानंतर आहे तुमचं EWS सर्टिफिकेट.
इथं महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात घेण्यासारखा. EWS म्हणजे काय होते? EWS म्हणजे होते इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. म्हणजे जे स्टुडंट्स जे ओपन कॅटेगरीमधून येतात तर त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी. आता ॲडमिशन कशाला? तर ॲडमिशन इथं सांगतो पॉलिटेक्निकला. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स असाल आणि EWSचा एक कोटा असतो सीटचा ॲडमिशन घेण्यासाठी, त्याच्या थ्रू जर तुम्ही इथं अप्लाय करत असाल तर त्यासाठी तुम्हाला EWS सर्टिफिकेट पाहिजे. आता हे फक्त पॉलिटेक्निकसाठी आहे, ITI आणि 11वीसाठी इथं नाही आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी म्हणजे PWD सर्टिफिकेट म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी. म्हणजे एखादा स्टुडंट अपंग वगैरे असतो तर त्याचं जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असते PWD सर्टिफिकेट त्याला इथं पाहिजेत असते ॲडमिशन घेताना. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचं महत्त्वाचं, हे सर्वांना पाहिजे 11वी ITI किंवा पॉली ॲडमिशनसाठी, इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बँक अकाउंट पासबुक. हे सर्वांकडे इम्पॉर्टंट आहे, कारण की ॲडमिशन घेतल्यानंतर काही स्कॉलरशिप वगैरे तुमच्याकडे येत असते, तर त्यासाठी बँक अकाउंट पासबुक तुमच्याकडे असणे महत्त्वाचं आहे. आणि तसंही असू द्या, तुम्ही स्टुडंट आहात तर ते इम्पॉर्टंट आहेच, तुम्हाला पुढे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पासपोर्ट साईज फोटोज तर इम्पॉर्टंट आहेच तुम्हाला. 11वी असो, ITI असो किंवा पॉलिटेक्निक असो, पासपोर्ट साईज इथं फोटोज तुमच्याकडे रिक्वायर्ड इथं आहेत. आता हे जे सर्व डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही इथं व्यवस्थित सर्व जमा करून घ्या. तुमच्याकडे यामधले काही नसतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स इथं रिक्वायर्ड आहेत, जे मी तुम्हाला इथं ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे सांगितले त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता महत्त्वाचं की तुम्हाला यांचं काय करायचं आहे, एक सेट बनवायचा आहे. कसा सेट? त्याची तुम्ही काय करा, पूर्ण झेरॉक्स काढून घ्या. ओके, कमीत कमी सांगतो तुम्ही इथं 2 सेट बनवा. झेरॉक्सचे तुम्ही काय करा, 2 सेट तुम्ही इथं बनवून ठेवा ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे. कारण की कसं आहे, वेळेवर एखादं डॉक्युमेंट मिसिंग असलं तर त्यामुळे इथं प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळे याचं पूर्ण तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करा आणि डॉक्युमेंट तुमची इथं काढून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.